नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते रवा खोबऱ्याचे लाडू. अशा प्रकारे आपले हे लाडू बघा. आता त्याची तुम्हाला मी रेसिपी दाखवते. आपल्याला काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी पहिला दाखवते आणि मग आपण लाडू करूया. आता कसा मे महिना पण येतोय, मुलांना सुट्टी सुद्धा आहे शाळेला, तर मधल्या वेळेस खाण्यासाठी असं काही ना काहीतरी थोडं थोडं करून ठेवायचं, म्हणजे मुलांना मधल्या वेळेस देता येतं. आता गॅस चालू केला आणि एका साईडला आपण कढई गरम करायला ठेवूया. आणि तुम्हाला मी साहित्य दाखवते. हे मी 1.5 वाटी रवा घेतलाय, 2 वाटी ओला नारळाचा किस घेतलाय, मनुका अर्धी वाटी घेतली, साखर घेतली 1 वाटी छोटी आहे ती 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि आपण आता ड्रायफ्रूट घ्यायचे, ड्रायफ्रूट सुद्धा लागतात. ड्रायफ्रूट 1 चमचा वेलची पावडर घ्यायची, ड्रायफ्रूट मध्ये बदाम आणि काजू. दुसऱ्या साईडला एका गॅसवर मी पॅन सुद्धा गरम करायला ठेवल्या. या मोठ्या वाट्या आहेत म्हणून मी 1.5 वाटी रवा घेतलाय आणि ओल्या नारळाचा किस मी 2 वाट्या घेतलाय, कारण त्या थोड्या छोट्या आहेत वाट्या, याच्यापेक्षा थोड्या कमी आहेत म्हणून इकडे 1.5 वाटीच रवा घेतला आणि इकडे 2 वाट्या ही ओल्या नारळाचा किस. आणि ह्याला 100 ग्रॅम तूप लागतं. आता हे मी 2 ते 2.5 चमचे मी तूप घातले याच्यामध्ये. आणि हे छान आता भाजून घ्यायचा रवा. आता पहिला प्रथम रवा भाजायचा, छान गुलाबी रंगावर थोडा भाजून घ्यायचा रवा. अशा प्रकारे हा रवा छान असा भाजून घ्यायचा. रवा छान भाजला गेला पाहिजे. असं छान असा मंद गॅसवरती भाजायचा, जास्त फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर तो करपला जातो, म्हणून मंद गॅसवरती असा छान भाजून घ्यायचा. आपण आता दुसरीकडे मी खोबरं घातले पॅन मध्ये, ते सुद्धा भाजून घ्यायचे आपल्याला. ते सुद्धा मंद गॅसवरतीच भाजायचं, ते सुद्धा करपवून द्यायचं नाही. इकडे आपण एका साईडला रवा सुद्धा भाजायचा, एका साईडला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं, म्हणजे आपले वेळ कमी होत लागतो, झटपट होतात ते. मग असे छान असा गुलाबी रंगावरती रवा छान भाजून घ्यायचा. बघा अशा प्रकारे. हे मधल्या वेळेस खायला आपल्याला खूप छान आहे खोबऱ्याचे लाडू. हे जास्तीत जास्त 15 दिवस आपल्याला टिकतात, आणि तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर फ्रीज मध्ये ठेवू शकता. आता याच्यात मी ड्रायफ्रूट पावडर टाकले, बदाम काजू बारीक करून घेतलेले ते टाकले मी, आणि ते सुद्धा आपण रव्याबरोबर छान असे परतवून घ्यायचे, म्हणजे भाजले जातात छान. आता हे बघा इकडे खोबरं सुद्धा छान भाजलं झालं. गॅस बंद केला मी, आणि हे खोबरं सुद्धा आपण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, आणि ते सुद्धा असं छान असं त्याच्यामध्ये थोडं भाजून घेऊया आपण, म्हणजे ते एकजीव होऊन जाईल रव्यामध्ये खोबरं. असं छान भाजलं जाईल बघा. अशा प्रकारे असं भाजून घ्यायचं. हे लाडू मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. असं छान भाजले, सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, बदाम काजू आणि खोबरं ओलं नारळाचा किस. आता मी कढई एका साईडला ठेवते, एका साईडला पुन्हा तो पॅन ठेवते. आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे. तो पाक कसा जास्त घट्ट नाही करायचा. आता मी 1 वाटी साखर घेतली छोटी, त्या ओल्या नारळाच्या किसाच्या पेक्षा छोटी वाटी घेतली, आणि अर्धी वाटी त्याच्यात पाणी घातलं. ते पाणी घालून ही साखर छान वितळून घ्यायची, आणि त्याच्यात थोडासा असा चिकट असा थोडा पाक झाला पाहिजे. जास्त पाक करायचा नाही घट्ट, म्हणजे ते लाडू कडक होतील, म्हणून तो थोडासा चिकट असा थोडा करायचा, एक तारी पण नाही. हे बघा हाताला चिकटेल असा करायचा बघा. अशा प्रकारे बघा. आता आपला हा पाक सुद्धा तयार झाला. आणि ही वेलची पावडर टाकते मी, 1-1.5 चमचा वेलची पावडर आहे, ती सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. छान अशी मिक्स झाली की आपण हा साखरेचा पाक सुद्धा त्याच्यामध्ये घालूया, आणि हा पाक सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. संपूर्ण पाक तो लागला पाहिजे रव्याला. हा छान आता मिक्स झाला बघा. अशा प्रकारे असं छान मिक्स करून झालं की आपण गॅस बंद करायचा. गॅस बारीक ठेवलेला तो आता मी बंद केला, आणि याच्यावरती झाकण लावूया, आणि 10 ते 15 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटं झाले. आता आपले हे लाडवाचं मिश्रण चांगलं तयार झालंय. पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया, छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे याचे लाडू छान वळले जातात.
असे छान असं वळले जातात लाडू. हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. असं सगळं मिक्स करून हे थोडं कोमट असतानाच आपण त्याचे लाडू वळायचे, म्हणजे जास्त थंड नाही करायचं. बघा अशा प्रकारे हे लाडू आपण छान असे बांधून घ्यायचे. त्याच्यावरती तुम्ही पिस्ता लावू शकता किंवा मनुका. मी आता याला मनुका लावते. पिस्ता असेल तर पिस्ता सुद्धा लावू शकता तुम्ही. आणि असे वळायला आले नाही ना आपल्याला, तर पुन्हा एकदा तुम्ही थोडं 2 चमचे तूप घालून गरम करून वळू शकता, किंवा थोडासा दुधाचा हपका मारायचा 1-2 चमचे, म्हणजे लाडू छान वळले जातात. हे बघा अशा प्रकारे. याला आता मी मनुका लावलाय, म्हणजे हे छान दिसायला सुद्धा छान दिसतात. त्याला मी मनुका लावून घेतला. अशी लाडू आपण सगळे लाडू आता मी हे बांधून घेते. बघा अशा प्रकारे. हे खायला खूप चविष्ट लागतात. खोबरं आहे ना त्याच्यात, ओल्या नारळाचा किस. लहान मुलं तर खूप आवडीने खातात हे लाडू. त्यांना असं मधल्या वेळेस खायला द्यायचं. असे लाडू हे बांधून घ्यायचे सगळे. बघा अशा प्रकारे मी आता सगळे लाडू आता बांधून घेते. तुम्हाला हे मिश्रण थोडं सुटं वाटलं, घट म्हणजे लाडू बांधता आले नाही ना, तर थोडं एकदा कढई गॅसवरती ठेवून थोडं गरम करा आणि पुन्हा त्याचे लाडू वळा, तरी छान बांधले जातात. नाहीसं 1-2 चमचे दुधाचा हपका मारायचा वरून, म्हणजे लाडू छान बांधले. आणि जास्तीत जास्त हे 15 दिवस टिकतात. आणि तुम्हाला जर जास्त ठेवायचे असेल तर तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता. फ्रीज मध्ये सुद्धा हे राहतात लाडू. असे बघा अशा प्रकारे माझे लाडू सगळे तयार झाले. हे माझे 1.5 वाटी रवा, 2 वाटी खोबऱ्याचा किस आहे, त्याचे माझे 20 लाडू तयार झालेत. हे बघा अशा प्रकारे हे माझे रव्याचे, रवा आणि ओल्या नारळाचा किस त्याचे लाडू तयार झाले. आणि चवीला सुद्धा हे खूप छान लागतात. आपण नुसत्या रव्याचे तर करतोच, पण हे एक नवीन पद्धत.